नमस्कार मित्रांनो, आज आपण 12वीचा सेक्रेटरी प्रॅक्टिसमधल्या सोर्स ऑफ फायनान्स हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सोर्स ऑफ फायनान्स म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही सांगा, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय लागतं? बरोबर, पैसा लागतो. ठीक आहे. आता पैसा येणार कुठून? तर सगळ्यात पहिले एक कन्सेप्ट आपण समजून घेऊयात, इक्विटी शेअर काय असतं. ठीक आहे. आता हा एक माणूस याच्याकडे पैसे नाही आहे. ठीक आहे. आणि या माणसाकडे खूप सारा पैसा आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ह्या माणसाला पैसे पाहिजे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी आणि या माणसाकडे पैसे. तर हा माणूस कसे पैसे द्यायला? तर हा माणूस काय करतो, त्याला एक पीस ऑफ पेपर इश्यू करतो. काय करतो? एक पीस ऑफ पेपर म्हणजे कागद असतो, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं असतं की तू मला किती 2 लाख रुपये दे बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. तर हा माणूस क्वेश्चन विचारेल, मी तुला 2 लाख रुपये देईल, त्याच्या बदल्यात तू मला काय देशील? बरोबर आहे ना त्याचा क्वेश्चन. कारण की हा त्याला कॅपिटल देतो आहे, तो शेअर करतो, त्याच्या बिझनेसमध्ये पैसा देतो आहे, मग याला काही तर रिटर्नमध्ये भेटलं पाहिजे ना. तर हा माणूस सांगतो की मी तुला काय देणार? प्रॉफिट देणार. काय देणार? प्रॉफिट देणार. त्याला डिव्हिडंड म्हणतात. जेव्हा प्रॉफिट डिवाईड केला जातो या दोघांमध्ये, त्याला काय म्हणतात? डिव्हिडंड म्हणतात. ठीक आहे. तर याला काय भेटणार? डिव्हिडंड. तर हा कंपनीला काय देणार? पैसे देणार. कंपनीचा बिझनेस स्टार्ट होणार. आता जेव्हा कंपनीमध्ये काही डिसिजन घ्यायचे असेल तर सगळ्यात पहिले कन्सेंट कोणाची घ्यावं लागेल? कारण की पैसा कोणी दिला आपल्याला? इक्विटी शेअरने दिला. इक्विटी शेअर होल्डरने आपल्याला पैसा दिला आहे. मग याची आपल्याला सगळ्यात पहिले कन्सेंट घ्यावा लागते. म्हणून हा कंपनीचा कोण असतो? ओनर असतो. मग हा कोण आहे? हा कंपनीचा प्रमोटर असतो. प्रमोटर म्हणजे जो कंपनी स्टार्ट करतो, जो कंपनीला प्रमोट करतो स्टार्ट होण्यासाठी, त्याला प्रमोटर म्हणतात. तर इक्विटी शेअर होल्डर कोण असतो? कंपनीचा ओनर असतो, जो कॅपिटल देतो कंपनीला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. म्हणून त्याला काय म्हणतात? इक्विटी शेअर होल्डर म्हणतात. त्याला कंपनीमध्ये राईट्स असतात मीटिंगमध्ये डिसिजन घेण्याचे. हा आपण पहिला टाईप बघितला. ठीक आहे. आता आपण दुसरा टाईप बघूया की प्रेफरन्स शेअर्स का असतो. आता या प्रेफरन्स शेअर्समध्ये सगळ्यात पहिले आपण समजूयात की हा एक माणूस आहे. ठीक आहे. हा एक माणूस आहे. सेम सिच्युएशन, या माणसाकडे पैसा आहे. पण या सिच्युएशनमध्ये काय होतं माहिती का? आता या माणसाला बिझनेस स्टार्ट करायचा, पैसा तर पाहिजे बिझनेस स्टार्ट करायला. सेम हा माणूस काय करतो? एक पीस ऑफ पेपर इश्यू करतो. एक पीस ऑफ पेपर इश्यू करतो. पण हा त्या पेपरमध्ये मेन्शन करतो की तू मला फक्त 10 वर्षासाठी, किती? मला फक्त 10 वर्षासाठी तू काय दे? पैसे दे. म्हणजे तू मला 1 लाख रुपये किती वर्षासाठी? 10 वर्षासाठी दे. त्याच्या बदल्यात मी तुला काय देईल? व्याज देईल. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे जो व्याजाचा दर असतो त्याच्या बदल्यात मी तुला काय देईल? इंटरेस्ट देईल. मग 10 वर्ष जसे कंप्लीट होतील, हा माणूस परत याच्याकडे जाईल, म्हणे मला पैसे परत दे. तर हा माणूस त्याला त्याचे पैसे परत देणार. तो हा टेम्पररी असतो. याचं कंपनीचं ओनर नसतो. हा जो माणूस आहे कंपनीचा ओनर नसतो. कारण की हा तात्पुरते पैसे देतो कंपनीला फक्त. म्हणून याला काय म्हणतात? प्रेफरन्स शेअर्स म्हणतात. आणि त्याला काय म्हणतात? इक्विटी शेअर्स. दोघं कंपनीला पैसे देतात, पण तो जो असतो तो कंपनीचा ओनर असतो, इक्विटी शेअर होल्डर. पण प्रेफरन्स शेअर्स फक्त शॉर्ट टर्मसाठी कंपनीला पैसे देतो. काही वर्षांनी कंपनीला परत पैसे द्यावे लागतात त्याला. ठीक आहे. तर आपण दोघांचा बेसिक डिफरन्स पाहूयात की प्रेफरन्स शेअर्स आणि इक्विटी शेअर्स का असतं. सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगितले, जर कंपनीमध्ये किंवा बिझनेसमध्ये काही चेंज करायचं असेल तर सगळ्यात पहिले कन्सेंट कोणाची लागते? इक्विटी शेअर होल्डरची लागते. कारण की कंपनीचा ओनर कोण आहे? इक्विटी शेअर होल्डर. आणि प्रेफरन्स शेअर्स कंपनीचा कोण असतो? तो क्रेडिटर असतो, तो टेम्पररी असतो. हा पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कंपनीमध्ये मीटिंगमध्ये राईट्स घेण्याचे अधिकार कोणाकडे असतात? इक्विटी शेअर होल्डरकडे असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा प्रॉफिट होतो कंपनीला, लक्षात ठेवा, जेव्हा कंपनीला प्रॉफिट होतो सगळ्यात पहिले पेमेंट कोणाला दिलं जातं? प्रेफरन्स शेअर्स होल्डरला. कारण की त्याच्या नावामध्ये काय? प्रेफरन्स. एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर इक्विटी आणि प्रेफरन्स समजायचं असेल तर इक्विटी म्हणजे आपले फॅमिलीचे मेंबर्स जे लॉंग टर्मसाठी आपल्याला पैसे देतात. प्रेफरन्स शेअर होल्डर म्हणजे आपले नातेवाईक जे आपल्याला टेम्पररी पैसे देतात काही वर्षासाठी. मग तुम्ही एक लक्षात ठेवा की सगळ्यात पहिले पैसे तुम्ही कोणाला देतात? आपल्या घरच्यांना पहिले पैसे दे की तुम्हाला पैसे दिले ते घे, किंवा बाहेरच्यांना पहिले पैसे द्या की तुम्हाला पैसे दिले ते म्हणून तू घे. तर सगळ्यात पहिले आपण कोणाला देतो? बाहेरच्यांना पेमेंट देतो. मग बाहेरचे म्हणजे कोण? प्रेफरन्स शेअर होल्डर जे बाहेरून आलेले असतात. त्यांना आपल्याला सगळ्यात पहिले काय द्यावा लागतो? प्रॉफिट द्यावा लागतो. त्यांना सगळ्यात पहिले काय द्यावा लागतो? प्रॉफिट. म्हणजे समजा यावर्षी जर तुम्हाला प्रॉफिट झाला तर सगळ्यात पहिले आपण जो प्रॉफिटमधला काही हिस्सा असतो, जो शेअर असतो, तो कोणाला देणार? प्रेफरन्स शेअर होल्डरला देणार. कारण की त्याच्या नावातच काय? प्रेफरन्स. तो काही वर्षासाठीच असतो म्हणून त्याला प्रेफरन्स द्यायचा असतो. प्रॉफिट झाला हे प्रेफरन्स. मग एखाद्या वेळेस असं बी होऊ शकतो की कंपनीमध्ये प्रॉफिट नाही झाला, पण तरी पण तुम्हाला प्रेफरन्स शेअर होल्डरला प्रॉफिट द्यावाच लागतो. इक्विटी शेअर होल्डरला नाही दिला तरी चालेल, कारण की ते घरचे माणसं आहे, त्यांना नाही दिला तरी चालतो. आणि प्रेफरन्स शेअरला फिक्स द्यावा लागतो. लक्षात ठेवा, त्यांचा जो रेट असतो तो फिक्स असतो. पण इक्विटी शेअर्स होल्डरला जसा प्रॉफिट आहे तसा त्यांचा रेट फिक्स असतो. ठीक आहे.
आता प्रेफरन्स शेअर्स इक्विटी शेअर्समध्ये पण कन्वर्ट करता येतात. म्हणजे काही 10 वर्ष झाल्यानंतर त्याला पैसे परत द्यायचे. मग ते पैसे परत देण्यापेक्षा आपण तर काय करतो, ते प्रेफरन्स शेअरला कन्वर्ट करतो इक्विटी शेअर होल्डर. त्याला परत एक पीस ऑफ पेपर देतो आणि त्याला म्हणतो की तू कंपनीचा ओनर आहे, आम्ही तुम्हाला पैसे नाही देत, तू कंपनीचा ओनर बन. हा बी त्यांच्याकडे काय असतो, ऑप्शन असतो. रिडम्पशन म्हणजे काय असतं की तुम्ही जेव्हा प्रेफरन्स शेअर्सचा जो पीस ऑफ पेपर कंपनीकडे घेऊन जाता आणि कंपनी तुम्हाला परत पैसे देते, त्याला काय म्हणतात, रिडम्पशन. की तुमचे पैसे तुम्ही परत घेऊन जावा, त्याला काय म्हणतात, रिडम्पशन म्हणतात. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस कंपनी बंद होते, ज्यावेळेस समजा मी प्रेफरन्स शेअर्स घेतले होते 10 वर्षासाठी, पण 5 वर्षाला कंपनी बंद व्हायला लागली, तर या केसमध्ये सगळ्यात पहिले पेमेंट कोणाला दिलं जातं माहिती आहे का, प्रेफरन्स शेअर्सला. त्याचं नाव काय, प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जर तुम्ही एखाद्याकडून पैसे घेतले बाहेरच्याकडून आणि घरातून, तर सगळ्यात पहिले पैसे कोणाला देणार, प्रेफरन्स शेअर होल्डर. तो बाहेरचा आहे, त्याला प्रेफरन्स पाहिला द्यावं लागतं. मग घरातील इक्विटी शेअर होल्डर जे ओनर असतात. ठीक आहे. तर हा बेसिक डिफरन्स आहे. तुम्ही एकदा हा नीट वाचा. आणि जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही, माझा नंबर आहे, यूट्यूबवर चॅनल आहे, तुम्ही तिथे पाहू शकता. तिथे सबस्क्राईब करा. माझ्या CS अक्षय भेगडे असं चॅनल आहे, तिथे तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला डेली तिथे व्हिडिओज भेटेल. थँक्यू सो मच.